हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता. अँड सो आज संडे, आपला भाऊसाहेबाचा पार्ट 2. आणि काल तर आपलं प्रभूचं इविक्शन झालंच होतं. तर तेही म्हणजे फेअर नाही वाटलं, कारण वाईल्ड कार्ड्स आहेत आणि तुम्ही प्रभूला इविक करताय. आणि तो सगळ्यांशी म्हणजे सागर सारखे आणि बाकीच्या लोकांशी विशालला उलट उत्तर करायची किंवा विचारायची हिंमत नाही. ते प्रभू त्याला व्यवस्थितपणे त्याला उत्तर देत होता, सगळीकडे करत होता, सगळीकडे त्याचा वावर होता, सगळीकडे तो बोलायचा, त्याचे मुद्दे तो मांडायचा. आणि म्हणजे सागर असू दे, विशाल असू दे, त्यांना तोडीस तोड उत्तर द्यायचा. तरी त्याला इविक केलं गेलं. म्हणजे वाईल्ड कार्ड असताना तो स्टार्टिंग पासून होता, तर त्याला इविक करणं कितपत योग्य कळलं नाही. ठीक आहे, आता तो तरी टॉप 10 मध्ये होता. पण आजचं जे इव्हिक्शन होतं ना, ते इतकं शॉकिंग होतं. म्हणजे न्यूज येत होत्या की संकेत गेलाय, म्हणजे ना पटत नव्हतं मनाला की खरंच या लोकांनी संकेतला काढलं असेल का. पण कारण तो इतका चांगला खेळत होता, टास्क चांगला खेळत होता, मुद्दे छान मांडत होता, सगळ्यांशी इंटरॅक्ट करत होता, सगळ्यांशी बोलत होता, त्याचा पूर्ण ठिकाणी वावर होता. आणि म्हणजे मग राखीशी बोलणं असू दे, विशालशी असू दे, ठीक आहे, ते आता दिसत होतं की तो विशालच्या अंडर जातोय, फॉलोअर दिसते, लीडर दिसत नाही, पण तिथे सगळेच फॉलोअर आहे. आणि नंतर आज विशाल गेल्यावरही तो काय बोलतो, हा तो त्याचा मीपणा गेला नव्हता, तो डिफेंड करायला लागला होता, त्याला बोलायला लागले होते की तू त्याचा फॉलोअर दिसतोय तर त्याचा ऐकतोय, तर तो ऐकत नव्हता. सागर कसा माझा ऐकतोय, तर तो ऍक्सेप्ट करतोय ना. तर हे काय बाय पॉइंट आहे. म्हणजे तो ऍक्सेप्ट करतो, तो फॉलोअर आहे, तो क्लिअर आहे, तो घरात आहे. आणि जो डिफेंड करत होता, जो बोलत होता, अगेन्स्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, त्याला तुम्ही घराच्या बाहेर काढताय. बिग बॉस हे कळलं नाही. आजचं इव्हिक्शन इतकं अनफेअर होतं ना आणि चुकीचं वाटलं ना. तर म्हणजे असं नाहीये की वाईल्ड कार्डवाले तुम्ही म्हणजे वाईल्ड कार्डवाले पण विनर बनवू शकतात. एल्विशचं आपला उदाहरण आहे. तो ह्याच्यामध्ये OTT बिग बॉसमध्ये आलेला, तेव्हा तो वाईल्ड कार्ड आलेला आणि तो ट्रॉफी घेऊन गेला होता. सो तुमचं मेन गेम आहे खेळणं. तुम्ही कसा गेम खेळता, टास्क खेळता. मे बी तुम्ही या उद्देशाने आणलं असेल तुम्हाला की विशालच्या विरुद्ध तुम्हाला संकेत करायचा होता आणि संकेतही त्याच्या गँगमध्ये जाऊन बसला, म्हणून तुम्ही त्याला काढलं का. तर हेही चुकीचं आहे ना. जरी तो त्यांच्या गँगमध्ये जाऊन बसला, पण ही इज अ गुड प्लेअर. तो चांगला टास्क खेळत होता. टास्कमध्ये तर त्यांनी सगळ्यांना फाडलं होतं. कॅप्टन वाईल्ड कार्ड येऊन सुद्धा म्हणजे राकेश आणि दीपाली सारखे लोक, प्रभूला तो बिचारा वीक बोलत होते, हे लोक कॅप्टन झाले नाही आणि तो आल्याला कॅप्टन झालेला. म्हणजे त्याच्यामध्ये किती टॅलेंट आणि कॅलिबर होतं, तर त्याला काढणं एकदम चुकीचं होतं. मी तर म्हणत होती भले तो टॉप 5 मध्ये त्याला न्यायला हवं होतं. म्हणजे या कॅलिबरचा तो मुलगा होता, कंटेस्टंट होता, पण तुम्ही फार चुकी केली आज. तिथे तुम्हाला रेवाच्या गेमच्या पुढे तुम्हाला संकेतचा गेम वर्स्ट वाटतोय. रेवाचा मी म्हणत नाही, रेवा फारच दिसायला सुंदर आहे, खूपच गोड मुलगी आहे. तिचं बिहेवियर, तिचं बोलणं इतकं छान आहे ना, म्हणजे कोणालाही ती एकदम अट्रॅक्ट करते आणि आवडतेही आहे. पण कम्पेअर्ड टू संकेत, ऑफकोर्स रेवानी पण छान टास्क खेळलेले आहे, ती पण तिचे मुद्दे मांडते, सगळं करते. पण मग सागरला का ठेवलंय. सागरचा काय गेम आहे. सागर स्वतःच बोलतो की मध्ये त्याचा टाइम आला, त्याला मायग्रेनचा त्रास होता, तर तो खेळतच नव्हता, त्याला स्वतःला कळत नव्हता गेम. आणि दुसरे लोक अजूनही तो ऍक्सेप्ट करतोय, तो विशालच्या अंडर आहे, विशाल जसं बोलतो जसं म्हणजे तसंच तो करतोय. मग तुम्हाला सागर पाहिजे. एकदा फक्त टास्क मध्ये तो खेळ केलेला आहे आणि त्यांनी ते कपडे वगैरे काढले, त्या बेसिसवरती तुम्ही त्याला ठेवलंय. सो तो नॉट एट ऑल डिझर्विंग. म्हणजे मी तर म्हणेन इफ इट इज, मग प्राजक्ताला ठेवायला पाहिजे होतं. प्राजक्ता तर ऍटलिस्ट डीलच्या नावाखाली गेम तर जर काही म्हणजे डिस्कस तरी करायची. हा काय करायचा. हा मुलींवरती ओरडतोय, प्रभूवरती ओरडतोय. हा याचा गेम आहे. जिथे बोलायचं तिथे बोलतच नाहीये. त्या दिवशी राखीने इतका तमाशा केला, नंतर त्याच्याजवळ जाऊन बसली सुद्धा. काय बोलायचंय का तुला. नाही, तर हा शांतपणे. म्हणजे तुम्हाला जेव्हा मुद्दे असतात तिथेही तुम्हाला बोलायचं नाही. तो मुद्दा तुमच्यापर्यंत नाही. रेवाच्या कपड्यांचा मुद्दा माझा नाही, तर मी बोलणार नाही. रेवाच्या कपड्यांचा मुद्दा तरी असेल, पण एका कंटेस्टंटचे कपडे तिथे फाडले जात आहेत आणि तुम्ही तिथे गप्प आहात. तुम्ही स्टँड तर घेऊ शकता. तुम्ही बाजू नका घेऊ, पण स्टँड तर घेऊ शकता ना, की बाबा हे करणं, कोणी तीच असेल किंवा दुसरा कोणी असेल, कपडे फाडणं हे चुकीच असेल ना. तर तुम्हाला सागर हा जास्त डिझर्विंग वाटतो संकेतपेक्षा. वी ऑल आर एक्सपेक्टिंग की सागरने जावं आणि तुम्ही सागरला ठेवलं आणि संकेतला काढलं. किती वेडेपणा आहे बिग बॉस. सो मेकर्स, मला कळत नाहीये की तुमच्या लोकांचं काय चाललंय. म्हणजे सगळीकडे म्हणतात पार्शलिटी आहे, बायस आहे, व्हॉट एव्हर आहे. तुमचा गेम आहे, तुमचा शो आहे, तुम्ही काहीही करू शकता. पण कसं आहे ना, थोडंफार तुम्ही जेव्हा लोकांचं
ऑडियन्सचं वोटिंग घेताय, तर ऑडियन्सच्या मताप्रमाणे पण तुम्ही वागलं पाहिजे ना. म्हणजे यावेळेस जेवढे इव्हिक्शन झालेत ना, ते सगळे म्हणजे अनएक्सपेक्टेड होते. म्हणजे मी म्हणत नाही की हे जेवढे गेले त्यांना काढायची गरज नव्हती. ऑफकोर्स त्यांना काढायची गरज होती. निघालेच असते, पण ती त्यांची वेळ नव्हती. करणला जेव्हा तुम्ही काढलं तेव्हा पण करण खेळतच नव्हता, पण ती वेळ नव्हती करणला काढायची. रुचिता पण नाही आवडत होती, तिचा गेम नव्हता आवडत, इरिटेट करत होती, पण ती वेळ नव्हती रुचिताची जाण्याची. सो भरपूर. आणि आता तर संकेतचं नाहीच आवडलंय. किती चुकीचं चाललंय की एवढा म्हणजे डिझर्विंग कंटेस्टंट तुम्ही त्याला बाहेर काढताय. सो बिग बॉस आज नाही आवडलं. फार म्हणजे फार वाईट वाटलं की एवढा चांगला स्ट्रॉंग कंटेस्टंट, एक तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली, त्याला स्टार्टिंगपासून आणायला पाहिजे होतं. इव्हन तिथे भाऊ पण बोलले स्टेजवर की स्टार्टिंगपासून आला असतं तर पिक्चर काहीतरी वेगळं दिसत असतं. अरे पण मग ठीक आहे, तर काय तुमचे त्याचे इश्यूज असतील, तो नसेल आला स्टार्टिंगपासून, पण मग याला तुम्ही पुढच्या सीझन मध्ये घेऊन यायचं होतं ना. कारण इतका स्ट्रॉंग कंटेस्टंट आय वुड से की तुम्ही तो वेस्ट केला. खरंच चांगला कंटेस्टंट होता, कारण तो गेम टास्क म्हणजे विशालसारखं नुसतं काय टास्कमध्ये डोकंच वगैरे चांगलं, टास्क तो लिटरली खेळायचा. तर त्यांनी जेव्हा त्याला तन्वीच्या बाबतीत जेव्हा सांगितलं टास्कमध्ये भावने की ते बरोबर नाही दिसलं, तर दुसऱ्या वेळच्या टास्कमध्ये त्यांनी स्वतः व्यवस्थित फार छान रीतीनं तो टास्क खेळला कॅप्टन्सीचा. आणि तोच विशालनी काय केलं, विशाल त्या दोन्ही मुलींच्या लेडीजच्या अंगावरती जाऊन पूर्ण हे करत होता. तू वरून सांगत होता संकेत, अरे ते चांगलं नाही दिसत आहे, चांगलं नाही दिसत आहे, तरी सो नाही, नाही, बिलकुल नाही आवडलं. इतकं म्हणजे वाईट वाटतंय, राग येते, सगळे मिक्स रिएक्शन आहे. संकेत संकेत यावेळी जाणं बिलकुल डिझर्व नव्हता करायला. 19 एप्रिलला तुमचा फिनाले आहे. तुम्ही वाटल्यास तुम्हाला नव्हतं त्याला न्यायचं फिनालेपर्यंत किंवा टॉप 5 मध्ये. फिनालेच्या आदल्या आठवड्यात काढायचं होतं ना, अजून 2 आठवडे, 15 दिवस आहेत फिनालेला. 15 दिवस त्याला खेळून तर द्यायचं होतं ना. नंतर आम्हाला पण वाटलं असं, हा ठीक आहे बाई, वाईल्ड कार्ड आहे तर तो नाही डिझर्व करत आहे, हे आधीपासून खेळत आहे, तर हे टॉप 5 आहे. सो वी कॅन अंडरस्टँड. पण ही वेळ नव्हती जायची. ही वेळ सागरची होती. सागरचा काही गेम नाही, त्याला काही कळत नाही. विशाल जसं सांगतो तसा तो ऐकतो, तसा तो करतो, तसा तो वागतो. तो सागरचा काही गेम नाही. तर सागरने जाणं गरजेचं होतं. त्याला का नाही काढत आहे अजून का कळत नाही. मागच्या वेळी प्राजक्तामुळे वाचला, ते जे बजरचं वाजवायचं होतं त्यांनी वाजवलं आणि राखीने दिलं की त्यांनी वाजवलं, म्हणून त्याच्याकडे तो वाचला आणि प्राजक्ता गेली. मग प्राजक्ताला ठेवायचं होतं ना. कम्पेअर टू त्यांच्या दृष्टीने प्राजक्ताचा गेम मग सागरपेक्षा चांगलाच होता. तर प्राजक्ताला ठेवायचं होतं. तर ह्याला का ठेवलंय, कुठल्या बेसिसवरती ठेवलंय? ना गेम आहे, ना मुद्द्यात पडत आहे, ना काही बोलत आहे, उगीच खेकसतोय अंगावर, लोकांच्या ओरडतोय. आणि नाही, नाही, बिलकुल नाही. बिलकुल बिग बॉस आवडलेलं नाही. हे सगळ्यात वर्स्ट, रॉंग आणि अनफेअर इव्हिक्शन होतं, जे नव्हतं तुम्ही करायला पाहिजे होतं. मी सिरियसली सांगते, 19 एप्रिलला तुमचा फिनाला आहे, त्याच्या आदल्या आठवड्यातही जरी तुम्ही काढलं असं आम्हाला चाललं असतं. 15 दिवस तो मुलगा खेळला असता. आणि अजून त्यांनी त्याचे जे काही असते गेम, टर्न अँड ट्विस्ट, वॉटेवर, प्रत्येक दिवसाला गेम चेंज होतोय. प्रत्येक दिवसाला सगळी नाती चेंज होत आहेत. काही ना काहीतरी सगळेजण वेगळे दिसत आहेत, वेगळे करतायत. कारण आता सगळ्यांनाच गेम खेळतो आणि सगळ्यांनाच वाटतं आता इंडिव्हिज्युअल खेळायचे आणि आता वेळ आली फिनालेची. तर प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल खेळण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यावर तोही काहीतरी वेगळा खेळला असता आणि त्याचा पण काहीतरी एक वेगळा गेम दिसला असता, जर हे त्याला 15 दिवस दिले असते तर. सो सॉरी, मला तर भरपूर राग येतोय आणि वाईट वाटतंय त्या मुलाबद्दल, की खरंच तो डिझर्विंग कंटेस्टंट होता. म्हणजे तुमचं हे असेल थिंकिंग की त्याला तुम्हाला विशालच्या अगेन्स्ट बघायचं होतं आणि तो ते न होता विशालच्या बरोबरच जाऊन तो बसला आणि म्हणून तुम्ही त्याला काढलंय का, तर तेही चुकीचंच वाटतंय ना. की तो जरी विशालच्या बरोबर जाऊन बसला पण तो रोशन नव्हता. तो बिलकुल रोशन नव्हता. रोशन काहीच नव्हता करत, हा सगळं काही करत होता. तर तो राहणं भरपूर गरजेचं होतं. सो नाही आवडलं. तो आजचा यांचा जो संडे फंडे यांचे डान्स वाज, भाऊंचे लटके झटके ते बघायला बिलकुल नाही आवडत. पण आपल्याला रिव्ह्यूज द्यायचा आहे. सो दॅट्स वाय मग ती गाणी वगैरे म्हणजे डान्स वगैरे केला, नंतर गाणी परफॉर्म करायची होती. मग स्टार्टिंगला विशालला आणि संकेतला बोलवलं आणि त्याच्यात मग त्यांनी गाणी, चांगला डान्स केला त्या लोकांनी. आणि मग नंतर ट्विस्ट होता की मग त्याच्यामध्ये ज्वेलर नेकलेस आला. मग त्यांनी डिसाईड करायचं होतं की ज्वेलर नेकलेस कोणाला. ऑफकोर्स ज्वेलर तो कोण आहे, राखीचे. मग त्यांनी राखीला दिलं. नंतर तन्वी आणि दीपाली आली, त्यांनी चांगला डान्स परफॉर्म केला. मग त्यांना काटेरी मुकुट, मग त्यांनी तो विशालला दिला काटेरी. मग अनुश्री आणि सागरला त्यांचा वर्स्ट डान्स होता, काही आवडला नाही. मग त्यांना भोंगा दिला, तर त्यांनी भोंगा तन्वीला दिला. नंतर राकेश आणि रेवा आले, त्यांनी छान भरपूर छान डान्स केला.
तुझको मिरची लगी तर मैं क्या करू येणार. मस्त. मग तो ती मिरची कोणाला देणार, ऑफकोर्स मग ती राखीला दिली. आणि नंतर मग ते पाणीपुरीचं आलं, आंबट कडू गोड वगैरे. आणि मग त्यांचा तो टास्क आला आंबट कडूचा. राखीला बोलव, तिने संकेतला गोड दिलं. याच्या पण ह्या टास्कमध्ये मोस्ट ऑफ लोकांनी गोड संकेतला दिलं होतं. राखीने त्याला गोड दिलेलं, अनुश्रीने त्याला गोड पाणी दिलेलं, इव्हन तन्वीनेही त्याला गोड दिलेलं. म्हणजे तो सगळ्यांमध्ये मिक्सअप होत होता, जेल होत होता. तो सगळ्यांशी इंटरॅक्शन करत होता, सगळ्यांशी बोलत होता, टास्क चांगला खेळत होता, मुद्दे मांडत होता. सो नाही, इव्हन म्हणजे जेव्हा राखीचं आणि रेवाचं, मला ते आवडलं, राखीचं आणि रेवाचं जे भांडण झालं होतं आणि राखी रेवाला किती किती काय काय बोलत होती तिच्या पिंपल्सवरनं, तेव्हा संकेत बोलला, अरे तुम्ही तिथे जेवणाच्या ह्याच्यावरती तरी बोलू नका ना. म्हणजे तो प्रत्येक गोष्टी तो बोलायचा, आणि जे राईट आहे रॉंग आहे तेही तो बोलायचा तसंच करून. ते चपात्यांवरनं सुद्धा तेव्हा झालं, तेव्हा दीपाली बोलत होती अनुश्रीला की चपात्या, जेव्हा अनुश्री बोलली तिला की तुमच्या चपात्या कच्च्या असतात, तर दीपाली बोलत होती, तू सांग ना कशा करायच्या, तू ये मला, तू मला शिकव आणि मला सांग कशा चपात्या भाजायच्या तणावर. मग तेव्हाही तो म्हणजे भले राईट असू दे रॉंग असेल, पण ही वॉज देअर टू स्पीक. म्हणजे काही बोलण्याचा तो प्रयत्न म्हणतो. असं थोडी आहे ना, कोणी काही बोललं की हे नाहीये बरोबर तर त्यांनीच येऊन ते केलं पाहिजे वगैरे. म्हणतात ना, कॉईनच्या दोन साईड आहे. तर वन साईड आपल्याला असं वाटतं, हा जर तू अनुश्री बोलते की तुला चपात्या कच्च्या वाटतात, तर जाऊन तिला सांग की चपाती अशी शेकायची. आणि नाण्यांची दुसरी बाजू, हा ठीक आहे, मला जसं तो संकेत बोला की जरुरी नाही त्या माणसाला पण ती गोष्ट येत असेल. म्हणजे मला चपात्या खाताना कच्च्या वाटतात, पण मला स्वतःला चपात्या भाजताच येत नसेल, तर मी तुम्हाला जाऊन काय शिकवणार. सो या दोन्ही साईडचा आपण विचार करू. सो प्रत्येक ठिकाणी बोलायचा. तर मला खरंच आज जाम राग आणि वाईट वाटतंय. सो मग राखीला सांगितलं पाणीपुरी, तिने संकेतला गोड दिलं, दीपालीला तिखट दिलं, नंतर विशालला फुल मिसीला आंबट कडू गोड अँड ऑल, अनुश्रीला आंबट दिलं, नंतर रेवाला खारट दिलं आणि राकेशला कडू दिलं. नंतर पण तन्वीला बोललं, तन्वीने पण रेवाला गोड दिलं, नंतर याला अनुश्रीला तिखट दिलं, विशालला पण तिने मिक्स दिलं, संकेतला गोड आणि तिखट असं मस्त मिक्स दिलं, नंतर राखीला पण पूर्ण मिक्स दिलं. नंतर मग अनुश्री आली, तिने तन्वीला तिखट दिलं, म्हणजे जे आहे ती बोलते तोंडावर असं. आणि नंतर मग सागरला कडू आणि आंबट दिलं, नंतर संकेतला गोड दिलं तिने अनुश्रीने, आणि विशालला पण तिखट गोड कडू असं दिलं. आणि ती सरळ बोलली, ती म्हणे मी जे काही बोलत होती विशालला मस्करीत बोलत, म्हणजे ती मस्करीतच बोलत होती, तरी त्याला विशालला राग आला आणि तो रिॲक्ट करायला लागला, म्हणजे अहंकारी आणि गर्व वगैरे बोललेली. तेव्हा दीपालीला कडू दिलं. नंतर मग अनुश्रीचं या आठवड्यात मांडली मतं, बोलली पर्सनॅलिटीचा प्रॉब्लेम आहे, वेगळं आहे. नंतर विशाल तो म्हणते, ती म्हणते गर्वाचे घर खाली, अहंकारी आणि असं सगळं बोलत होती. तर मग विशाल म्हणतो, हा तू मग ते अँगर इश्यूज बोल ना. म्हणजे त्याला ते नाही शब्द आवडत आहे की कोणी अहंकारी बोलतंय, गर्वाचे घर खाली बोलते. म्हणजे तिने लेटरमध्ये पण भरपूर काहीतरी बोलली होती. आता पुरी बुका देताना पण ती त्याला बोलली. त्यामुळे हा अँगर इश्यूज आहे ते बोलतं, माझा आहे थोडे अँगर्स इश्यू. सो व्हॉट एव्हर. नंतर मग आईस्क्रीमचं आलं, मग ते आईस्क्रीम कोणाला द्यायचंय, मग सागरला, म्हणजे कोणाचं डोकं गरम होतंय तर आरडाओरड करतात आणि त्यांना थंड करण्यासाठी आईस्क्रीम द्यायचंय. मग सागरने विशालला दिलं आणि तन्वीला दिलं. नंतर रेवाला बोलवलं, रेवाने मग राखीला आणि सागरला दिलं. राकेशला बोलवलं तर राकेशने राखीला आणि तन्वीला दिलं. म्हणजे प्रत्येक जण आजकाल बोलायला लागलाय. तर तेव्हा तो तन्वीला बोलवतो, म्हणजे आरडाओरड करते, तर हिच्यावर बर्फ ठेवायची, हिला थंड करायची गरज आहे. पण त्याच्यामध्ये पण तन्वीला थोडंसं लागलं वाटतं. तन्वी बोलते, हा पण मला किती राग आला तरी, काही झालं तरी मी, हे म्हणजे 3-4 वेळा ती बोलली, मला किती राग आला काही झालं तरी मी माझ्या कंट्रोल नाही, हे कमी कंट्रोल करते स्वतःवरती, मी कोणालाही वाईट शब्द बोलत नाही. सो आता गेम इज ऑन, सो लेट अस सी आता उद्यापासून काय घडते ते. नंतर वेंटिंग मशीन आणले, म्हणजे ते पंचिंग बॅग सारखं होतं, ते धडाधड मारायचं होतं, म्हणजे जोरजोरात मारून तुम्हाला ते टॉफीज अँड ऑल मिळणार होते. मग दीपालीने गेलं, मग तिने विशालच्या नावाने धडाधड मारायला लागला. म्हणजे तिचं तेच होतं की बोलतो एक आणि करतो एक, आणि स्वतःला म्हणतो की मी तुला म्हणतात ना कॉम्पेन्सेट करेन अँड ऑल, आणि मग तू कॉम्पेन्सेट करतच नाहीयेस, तू फिरतोस तुझ्या शब्दावरनं. तर दीपाली तो सगळा राखडत होता. आणि नंतर म्हणजे डान्समध्ये पण तिला लागलं होतं, तर ते म्हणे नाही मला आठवत नाहीये वगैरे असं तो बोलला होता. तिला त्याचं जाम वाईट होत होतं, तर ती त्याचा उद्रेक करत होती, तिचं ते सगळं बाहेर फुटत होतं आणि ती सगळं ते बोलण्याचं करत होते, आणि सगळं ते पंचिंग बॅगवरती. नंतर विशाल आला म्हणे अहंकारी स्वाभिमानी, म्हणे लहानपणापासून मी एकटाच आलेलो आहे, एकटाच खेळणार, कॉम्पेन्सेट नाही करणार, मी स्वतः केलो, मी ते नाती करायला नाही आलोय आणि तो सगळं बोलायला. मला संकेतला वाईल्ड कार्ड बोलतात, मला बाहेरून आलाय, आत्ताच आलाय,
असा करतो तसा करतो, बाहेर काढा, बस झाला आता, आता नाही, म्हणजे माझे नाही सहन होते, लगेच असं सगळं. आणि तो ते सगळे ते पंचिंग बॅग वरती मारत होता. आणि नंतर मग ते इव्हिक्शनचं टाइम होतं. इव्हिक्शनचं सगळ्यांना E to Z सगळ्यांना विचारलं, सगळ्यांनी सागरचं नाव घेतलं एक्सेप्ट दीपाली. दीपालीचं तर काही कळतच नाही मला, तिचा गेम. म्हणजे मला तर ती मॅच्युअर वाटत होती, सगळं वाटत होती, मुद्दे बोलत होती, प्रत्येक गोष्टीमध्ये ती मध्ये यायची. म्हणजे रुचिता असू दे, अनुश्री असते, सगळ्यांना येऊन पॉईंट बोलायचे. इव्हन आता विशालच्या पण अगेन्स्ट मध्ये बोलते, पण तिचे ते मुद्दे आहेत ना, ते व्यवस्थित तिला मांडता येत नाहीये. तर तिचा तो प्रॉब्लेम. आणि सगळ्यात वर्स्ट कम वर्स्ट वर ती रडते. तर तिथे ती कुठेतरी जास्तच चुकते. मग तिला आज तिचं तर रडणं तो वीक तिचा गेम होतो. तर इथे सगळेजण, स्वतः सागर म्हणतोय की मी जातोय म्हणून. अरे जी व्यक्ती वीक आहे, सगळं काही स्वतःला करते, ती व्यक्ती बोलते की मी जातोय. आणि बिग बॉसनी तुम्ही संकेतला काढलं. किती चुकीचे वागल्यात बिग बॉस. आज बिलकुल इव्हिक्शन आवडलेलं नाहीये. बिलकुल फुल टू अनफेअर इव्हिक्शन नाही आवडलंय. भरपूर राग येतोय, भरपूर वाईट वाटतंय, पण काही कर सकते, यही बिग बॉस आहे, हाच बिग बॉस आहे. मेकर्स काही जे त्यांना पाहिजे ते, पण मेकर्सने हे करायला पाहिजे की जसं वोटिंग आहे आणि त्या माणसाचा गेम आहे, अकॉर्डिंगली तुम्ही त्याला इव्हिक्ट करायला पाहिजे ना. मला नाही वाटत सागरला काही वोटिंग्स असतील आणि ऑल संकेतपेक्षा, पण संकेतचा गेम होता ना, तर त्याला नव्हतं बाहेर काढायला पाहिजे होतं. इट्स ओके. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.